खरं सांगू मैत्रिणींनो, जेव्हा मी हा उपमा खाल्ला ना, तेव्हा मला स्वतःलाही विश्वास नाही बसला, की हा आपण जे रेग्युलर उपमा करतो त्यापेक्षाही स्वादिष्ट असा हा दह्यातला उपमा तयार होईल. आणि खायला तर अप्रतिम लागत होता. घरातले तर बोटं चाटत होते, की हा असा दह्यातला उपमा रेग्युलर उपमापेक्षा अतिशय स्वादिष्ट असा झालेला आहे. त्यांनी तर फर्माईशच केली आहे, की हप्त्यातून 4 वेळेस अशाच प्रकारचा उपमा तयार कर. म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करते मी. नमस्कार, मी देवया आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. इथे जास्त आंबट दही नाही घ्यायचं आहे, फ्रेश दही घ्यायचं आहे. जास्त दिवसाचं दही बिलकुल वापरायचं नाही आहे. आता त्या दह्यामधल्या ज्या गाठी त्या विस्परने आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहे, म्हणजे चिकन दही तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दह्यामध्ये एकही गाठ नाही राहिली पाहिजे. या पद्धतीने सर्व दही चिकन तयार करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या वाटीने दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे 2.5 वाटी पाणी टाकून घेणार आहोत. आपण एक प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा उपमा बनवायचा आहे त्या प्रमाणाचा ग्लास, वाटी, कप ते प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. इथे मी 2.5 वाटी पाणी टाकून घेत आहे या पद्धतीने. आता ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि पाणी एक प्रमाण करून घ्यायचं आहे दह्याचं आणि पाण्याचं. आता दह्याला चव येण्यासाठी त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर. आता तेही आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले. आता मी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि काही काजूचे तुकडे त्यामध्ये आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. या पद्धतीने गुलाबीसर झाल्यानंतर ते आपल्याला एक परत डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. ते फोडणीला नंतर मी शेवटी टाकणार आहे ते सर्वात. या पद्धतीने आपण काढून घ्यायचे आहे. तुम्ही ही फक्त शेंगदाणेही या ठिकाणी वापरू शकता. काजू न वापरता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, किंवा फक्त काजूही वापरू शकता शेंगदाणे वापरायचे नसेल तर, किंवा शेंगदाणे फक्त वापरता येतील. आता तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकून घेणार आहे. आता हिंगही चांगल्या प्रकारे तळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ, थोडीशी उडदाची डाळ आणि इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेत आहे आणि थोडासा कढीपत्ता, 10-12 कढीपत्त्याची पानं इथे तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फोडणी बसलेली आहे कढीपत्ता टाकल्याने. आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. त्याही व्यवस्थित तळून घ्यायच्या आपल्याला. आता इथे मी काही गाजर आणि थोडीशी शिमला मिरची यामध्ये बारीक चॉप करून त्यामध्ये टाकत आहे. आता इथे तुम्ही कांदाही वापरू शकता, पण मी इथे कांद्याचा बिलकुल वापर नाही करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे कांदाही वापरू शकता. इथे आपल्याला गाजर आणि शिमला मिर्च 40 ते 50% शिजून घ्यायची आहे. पूर्णपणे वाफवायची नाही आहे. या पद्धतीने अर्धवटच वाफवायची आहे इथे. आता या स्टेजला मी इथे ज्या वाटीने आपण दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे रवा टाकून घेत आहे. तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा दोन्हीपैकी कोणताही रवा वापरू शकता. इथे आपल्याला 1.5 ते 2 मिनिटभर रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. फक्त रव्याला कलर नाही आला पाहिजे, तो व्यवस्थितरित्या भाजला गेला पाहिजे, पण त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे. या पद्धतीमध्ये आपल्याला रवा भाजायचा आहे, म्हणजे आपला उपमा छान प्रकारे उपम्याला छान प्रकारे कलर येतो. नाहीतर उपमा असा काळसर दिसेल. या पद्धतीने फक्त उपम्याचा खमंग वास सुटला की आपला रवा चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे हे ओळखायचं. आता जे आपण दही आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर ते यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व टाकून घेणार आहोत आपण. आणि एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे रव्याच्या गाठी तयार होणार नाही आणि एक समान सर्व रवा वाफला जाईल. आणि दह्यामुळे उपम्याला छान असा सफेद कलर येतो. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला उपमा वाफला गेलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. आता आपला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि या स्टेजला आपल्याला शेंगदाणे आणि काजू इथे टाकून घ्यायचे आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे.
नाहीतर आपण गॅसची फ्लेम चालू ठेवल्यानंतर ते शेंगदाणे आणि काजू नरम होतात आणि खाताना ते नरम लागतात. पण जे कुरकुरीत जर राहिले तर दाताखाली येतं तेव्हा चव खूप छान लागते. तुम्ही बघू शकता आपला किती छान प्रकारे उपमा तयार झालेला आहे. दिसायला जेवढं चविष्ट दिसत आहे त्यापेक्षा खायला तर अप्रतिम लागतो. तुम्ही जो रेग्युलर उपमा करतात त्यापेक्षाही चविष्ट असा उपमा लागतो. फक्त इथे तुम्हाला खूप आंबट दह्याचा वापर नाही करायचा आहे. जे फ्रेश दही असतं त्या दह्याचा वापर करायचा आहे. खूप आंबट दह्याने खूप ते आंबट लागेल उपमा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे. पण बाकीची पूर्ण प्रोसेस या पद्धतीनेच करायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असा उपमा तयार झाला.